आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे कॉलर चटणी आणि नाचणीचे डोसे। सगळ्यात आधी मी तव्यावर तेल चांगलं गरम करून घेणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मेथ्या, चना डाळ आणि भरपूर असं लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, 2 ते 3 टोमॅटो, हे मिश्रण थंड झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे साखर, मीठ आणि लाल तिखट टाकू शकता। इथे मी घेतलेला आहे कूट दाण्याचा। ही चटणी आता तयार झालेली आहे। आता आपण ह्याला फोडणी द्यायची आहे। इथे मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे। एक चमचा मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपण ह्या चटणीवर टाकायची आहे। इथे मी घेतलेला आहे नाचणीचं पीठ। नाचणी भिजून ठेवली होती, ती फर्मेट झाल्यावर ह्याचा मी मिक्सरला बॅटर करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मी थोडंसं मीठ टाकलं आहे। आता वरतून तुम्ही बॅटर बघू शकता, छान फ्लफी झालेला आहे। थोडंसं तेल लावायचं आहे तव्याला आणि पातळ असे डोसे टाकून घ्यायचे आहेत। वरून थोडंसं तेल सोडा। खालून छान असं क्रिस्पी झालेले आहेत डोसे। आपला हा डोसा तयार झालेला आहे। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। नाचणीचे डोसे आणि कोलार चटणी तयार झालेली आहे।